नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. 50वा आंदोलनाचो दीस सरवणकारांनी मनयलो ब्लॅक डे. एक भाव सरवण सोंपंक उठला पूण दुसरो भाव मरसर करतलो राखण. विश्वासराव राणेन दिले आंदोलकांक थाकाय. कुंकळे मसणभुंयेचे प्लॉट करून लाटली जमीन. मसुंडे बरोबर शिगम्याचो मांडय केलो उद्ध्वस्त. कोणे केली शेत जमिनींची कन्वर्जना. रामा काणकोणकाराचो सरकाराक प्रश्न. करमळचे ग्रामसभेत कडलो कोयर. रुसली मसणभुंय. कोयर वळोवप्यांक दिलो 1 लाखाचो दंड. पूण हलना धोलना कोयराचो भस्मासूर. आणि आता खबरो विस्तारान. विश्वजीत राणे सत्तरीत वचून मतां पुजायता. कापासतात आसा जाल्यार विश्वजीत राणेन मयेच्यान वेंचणूक लडोवन दाखोवची. गोंय प्रदेश काँग्रेसीन आव्हान दिलां. सर्वांनाच न्हू दिल्ली लेगीत वचून लोधाच्या विरोधात आंदोलन करपाची तयारी दवरल्या अशें प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरान सांगलें. अन्याया विरोधात गोंयभरचो आदिवासी समाज चाल करून येवपाची कापासदाद दवरता अशें गाकुवेच्या गोविंद शिरोडकारान सांगलें. तर एक भाव घट्टण करपाक फुडें सरला आसलो तरी दुसरो भाव ठामपणान तुमच्या बरोबर आसा अशें म्हणत विश्वासराव राणेन लोकांक आश्वस्त केलें. दिसताना दिसून येता की फुडें सरकारच तयारी करता की आमच्या वांगडा युद्ध सुद्दां जालें जाल्यार सरकार फाटीं सरचें ना. हें सरकार आमकां दाखोवन दिता. जाल्यार आमची ती तयारी आसा की आमी खंयच्या युद्धाक तयार आसतले. कारण आमच्या बरोबर आयज नारी शक्ती उबी आसा. आनी नारी शक्ती पेक्षा मोठी शक्ती ह्या भुमीन तरी आयज मेरेन जल्माक येवंक ना. कारण स्वराज्य जे निर्माण केलें ते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी करूंक ना. तर त्यांच्या आईन जिजामातान जर जिजामातान स्वप्न पळोवंक नासलें जाल्यार स्वराज्य निर्माण जावचें नासलें. मागता ह्या स्त्रीं कडेन की तेंच्यांनी जें स्वप्न पळयलां की हांगासून लोधाक भायर मारपाचें, विश्वजीत राणेक भायर मारपाचें, तेंच्यांनी तें स्वप्न अशेंच कायम पळयत रावपाचें. कारण तुम्हीच जर स्वप्न पळोवपाचें बंद केलें जाल्यार ह्या मायभुमीचे भुमीपुत्र आसा ते लडपाची आशा खंय तरी सोंपोवन बसतले. त्या कारणान तांकां तुमकां तेंको दिवपाची गरज आसा. आनी दुसरें एक सांगूंक सोदता मागता इतर स्पिकरां कडेन सुद्दां की उदयच्यान जाय ते स्पिकर, कारण खबर नासलेल्या कारणान जाय ते स्पिकर विश्वजीत राणे न म्हणटा राणे म्हणून गेले. राणे ते एकटेच ना, त्याच्या कर्मां खातीर आमकां आयकचें पडटा. जर एक भाव हें सोंपोंक उठला तर दुसरो भाव तेंच्या फाटसून मरासर हांगा उबो आसतलो. कारण इतिहास आसा, रावणाक रामान सोंपोवंक ना तर विभूषणान सोपयला. हे सगळ्यांक याद दवरपाची गरज आसा. सरवणकारापुरा लोधाच्या हाऊसिंग प्रोजेक्टा विरोधात चालू असलेल्या आंदोलनान 50व्या दिसात पावल घातला. त्या निमतान काँग्रेसी बरोबरच गोंयभरच्या ॲक्टिव्हिस्टांनी येवन विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंताचेर खरमारीत टिका केली. हे दोगूय मेळून प्रोजेक्ट राखून दवरपाक सोदतात अशे आरोपय केले. ऐकात अमित पाटकराक. पूण खरें तर आमी खोलायेन जर वचत जाल्यार विश्वजीत राणे म्हणटा तो मय मतदारसंघाचो वोटर. हे कोणाक खबर आहा? आता जो हालींच SIR जो जालो, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आम्ही मय मतदारसंघाच्या रोलांतल्यान काढले. बाब अजय प्रभुगांवकर हांगा आसा, ताणें हाजो शोध लायलो आणि विश्वजीत राण्याचे नाव मय मतदारसंघ नंबर 16 पार्ट नंबर 42 श्री विठ्ठल रुकुमाई गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल विठलापूर हाजो हो वोटर. सो म्हाका दिसता विश्वजीत राण्यान कापासदाद जर आसा जाल्यार फुडले फावट मयेन उबे रावन दाखोवचे. आमचे लिडर जे बाय मनीषा उसगांवकर आयिल्ले ताणे आमदाराच्या बायलेचेर थोडी टिका केली आणि सत्य ते उलयले की तुमच्यो काजी हांगा मारून ती थंय पणजे वचून काजीचो फेस्टिवल करताली. कितें चुकलें तातूंत? सारकें मगे? काजी तुमच्यो आणि ती वचून नाचता पणजे म्हणून ताणी ताच्या घरा रातचे गुंडा धाडले वाळपयचे आणि ताच्या घराचेर फातर मारले. मनीषा उसगांवकर न्ही हांगा जितले लोक आसा
सगळ्यांच्या घराचेर जर फातर मारले म्हणून आमचो आवाज बंद जावचो ना. आम्ही ठामपणे तुमच्या फाटल्यान रावतले. तू जर चढ जर गेला तर जाय, आमचो अंत पावू नका. आमचे जे सगळे आदिवासी लोक जे आसा ते हांगासर तुझ्या राण्याचेर चाल करून येवपाक आम्ही फाटी रावतो ना, फाटी रावतो ना. कालूच तुम्ही वाचले असतले आमच्या मधले जे मतभेद असले, गोविंद गावडे, मागीर तवडकर आणि सगळे जे आमचे लिडर असे म्हणटा आम्ही, सगळे आम्ही एकटा येयल्ले आसा, एक मूड येयल्ली आसा आणि एक फाल्यां आमची महत्वाची बैठक जावपाची आसा. तितून हो प्रश्न हांव जरूर मांडटलो. प्रेरणा दिसता हांव फक्त इतकोच दिता की तुम्ही काय भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना. आम्ही या लढ्यात विजयश्री विक्ट्री मेळटले म्हणजे मेळटले. दुसरी गजाल ही जी आता तारापूर सोसायटी आसा थंयसर तो हे येता आता प्रकल्प येता, भाटकार कोण? राणे कोण आसा? PCB 39A कोणाक लागता? राण्याक लागता. अरे बाबा, या लोधा प्रोजेक्टात तू ऍप्लिकंट म्हणून परमिशनाक कितें करता? तूच अप्लाय करता आणि थंय DCB बसून तूच तो प्रमुख असल्या कारणान, अध्यक्ष असल्या कारणान तूच तुझ्या एका मान्यता दिता. हो कसलो न्याय? अरे ज्या जुईदाचेर आरोप आसा, तो आरोपी आसा, जुई आसा, ते आपली केस घेवपाक शकता. गोंयचो खापो पर्यावरण कार्यकर्तो स्वप्नेश शेल्लेकार ह्या आंदोलकाबरोबर आसा. ती तिडक घेवन बीजेपी कार्यकर्त्यांक फुडें काडून तेचेर विविध केसी घालून सतावपाचो यत्न केलो. शेल्लेकाराचो वावर तोखणायचो, आमी ताका सांगात दितात अशें काँग्रेस आनी गोंयकारांचे वतीन पाटकारान जाहीर केलें. मनीषा उजगांवकारान देवया राणेचेर टिका केली म्हूण मनीषाच्या घरार मनीस धाडून फातर मारले. तो संदर्भ दिवन कितले भेश्टोवपाचे यत्न केले तरी फाटी सरचे नात, पाटकारान सत्ताधाऱ्यांक सुनायले. तुमचे आज जी पोटतिडक आसा या सरकाराच्या विरुद्ध, ही जो मेरेन हे तुमचे प्रश्न सुटावे जायनात तो मेरेन तुम्ही हो लढो दिवचो पडटलो. आम्ही तुमच्या बरोबर आसात. बाब स्वप्नेश शेल्लेकर दिसना म्हाका, पूण म्हाका दिसता तो ज्या पद्दतीन आज गोंयच्या आज जे घट्टण चल्ला ते वाचोवपाक जो प्रयत्न करता, मना काळजांतल्यान ताजे हांव धन्यवाद करता की आज बाब स्वप्नेश शेल्लेकर हो खरेंच म्हणल्यार तूं जे प्रमाणे आज स्टडी करता, तांचे RTI घालून डॉक्युमेंट्स हाडटा आणि ज्या प्रमाणे तुवें आज हो लोडाच्या प्रोजेक्टा फाटल्यान जो तूं आज ठामपणे रावला, तुजे गोंयकाराच्या वतीन आमी तुजे धन्यवाद करता. फाटल्या फावट जेन्ना आमी हांगा आयिल्ले आनी भाशण करून गेल्ले, हांवें तो व्हिडिओ काडून म्हज्या ट्विटराचेर घातिल्लो. रोखडोच अर्धा वरान लोडान ताचेर रिप्लाय केलो की आमचो ह्या प्रोजेक्टाक कांय संबंध ना, अभिनंदन लोडा म्हणतो दुसरो मनीस, आणि तुवें आमचेर टिका करपाची बंद करपाची. सांजचो म्हाका दिल्लीच्यान एक फोन आयलो की तुवें कित्याक थंय वचून उलयलो म्हणून. हांवें सांगलें ताका की तूं आनी हाज्या मुखार म्हाका फोन करनाका. आमी हांगा न्ही, दिल्लीक सुद्दां जर येवन प्रोटेस्ट करचो पडलो लोडाच्या अगेन्स्ट जाल्यार आमी करपाक तयार आसा. आंदोलनाच्या 50व्या दिसा गांवाचो विश्वासघात करपी पंचायत वांगड्यांचे प्रतिकात्मक बावलें केल्लें. ते बावलें शेवटाक आंदोलकांनी मस्तून मस्तून लासून वडयलें. आंदोलकां भितर जी घुसमट सांठवल्या तिका बायलांनी मेकळी वाट करून दिली. पळया.
कुंकळी तळेवाडे गुडीच्या मसणभुयेचे जमनीचे प्लॉट करून स्थलांतरितांक विकल्याचे प्रकरण उक्ताडार येयला. मसणभुये बरोबरच शिगम्याचे मांड राखपाक कुंकळकार फुडें सरल्यात. कुंकळी तळेवाडी गुडीचे लोक सांगतात मसणभूंय आणि शिगम्याचो मांड असलेले जमिनीचे प्लॉट करून स्थलांतरितांक विकपाचो सपाटो लायला. लोक आता थंय घरां बांदपाकय लागल्यात. मुळात ही जमीन सरकारान कशी घेतली असो प्रश्न एक्टिविस्टांनी विचारला. ऐकात एक्टिविस्ट रामाक काणकोणकाराक. पहिली गजाल म्हणटा ती हो विशय जो आहा पळय तो कितलीशी वर्सां चालू आसा सध्या प्रेझेंटली आनी लास्ट टायमूय येयल्ली हांगासर. सरकारान जी आहा पळय ती जमीन जी आहा जमीन आपल्या नांवार केन्ना केली ती खबर ना, पूण ही हांगासर ही मसण जी आशिल्ली ही मसण 4-5 गांवकारांची आसा आनी देवस्थानाची आसा. सो आज देवाची जमीन आसतना सुद्दां आज त्या देवाच्या जमनीचेर नाल्यार मसणीच्या जमनीचेर रोड एक्सेसिबिलिटी कोणी दिली. नंबर 1 शेत जे आहा पळय ते कन्वर्जन्स कोणी केलें. शेतान जे आहा पळय ती घरां बांदपाक शकता आनी कोणी परमिशन दिलें तांकां. आतां 5 घरां हांगासर ते शेतान आयिल्ली आहा आनी फुडले खंय प्लॉट आनी 50-60 कितले प्लॉट आसा कितलेशे प्लॉट हांगासर करपाचे आहा खंय शेतान प्लॉट करपाक लागून सोदता खंय. आनी हे शेतान प्लॉट आसलेले तांकां एक्सेस जमीन आहा पळय ती मसणीची जमीन आहा त्या मसणीतल्या जमिनींतल्यान खंय तांकां एक्सेस रोड दिल्लो आसा. आज म्हाका एक कळना की फाल्यां जो आहा पळय 25 मे बाळी आंदोलन लक्षात घ्या. हे लिडरांनी आयकपाची गरज आसा. कोण फाल्यां 25 मे ब्लॅक डे ह्या आदिवासी लोकांचो ब्लॅक डे दिसा 25 मे प्रेरणा सेलिब्रेट करता. म्हणल्यार इन्स्पिरेशन मारला तो दीस बरो दीस इन्स्पिरेशन जावपाचें. म्हणल्यार कितें आमी इन्स्पायर जावपाचें आनीक 2-3 जाणांक मारून उडोवपाचें. ह्या जे फाल्यां जे घडणूक घडपाची आहा 25 मे जो काळो दीस आसा बाळी आंदोलनान मंगेश आनी दिलीपाक मारून उडयल्लो दीस. हे दीस जे सेलिब्रेट करता त्या मनशाक विचारूंक सोदता की हांगासर जे जितले लोक जमिल्ले आहा तुमी कोण आदिवासी काय ना. हे सगळे एसटी लोक हा केप्यां. ह्या गुडी जी आहा पळय गुडयेचेर हांगासर सगळे एसटी लोक आहा कुंकळे कॉन्स्टिट्युएन्सी पडटा. आज म्हाका एक विचारपाक जाय की तुमी फाल्यां जो दीस करता पळय 25 मे जय जयकार करपाचो मारून उडयल्ल्या भुरग्यांचो जय जयकार करता म्हणल्यार बरें जालें म्हणून सोदता तर तुमी आनी आज ह्याच जाग्याचेर मुद्दम पळया हे सगळे आदिवासी लोक हांगासर भायर सरलेले आहा आपलो गांव वाटोवपा खातीर. आनी आपलो गांव कित्याक लागून वाटोवपा खातीर एकदां एक्सेस रोड जालो हांगासर शेतांनी भरपूर जाग्याचेर प्लॉट जातले. हे प्लॉट खंय हांगासर गांवचो कोणाक प्लॉट घेतला हे पळया एकूय प्लॉट जो हांगासर गांवच्या लोकांनी घेतलो ना. ह्या शेतांनी प्लॉट करून दिल्ले आहा आनी ह्या शेतांनी प्लॉट केल्ले एक्सेस रोड पयलीं घरां बांदूंक दिल्ली तुमी आनी आतां तुमी म्हणटा की मसणींतल्यान तुमकां रोड जाय. आनी आज तांचेर खंय कंप्लेन जाल्ली आहा की रोड कित्याक लागून फोडलो काय म्हणून. पयली गजाल पंचायतीन येवन दाखोवपाची गरज आहा की हो गव्हर्मेंटाचो रोड का हो पब्लिकान केल्लो रोड. गव्हर्मेंटाचो रोड जाल्यार क्रिमिनल केस जावपाक शकता. पब्लिकान इलिगल केलो जाल्यार केसीस जावपाक शकना. तांच्यांनी पयलीं येवन दाखोवपाची गरज आसा पंचायतीन की हो परमिशन्स जे आहा पळय ग्रांट केले. अशें आयकूंक आयलां की परमिशन जे आहा पळय ते दुसऱ्या सायडीच्यान दिल्ले आहा आनी खंय तळेबान आनी तो खंय ती खंय रोडाचे खंय टेंडर बीन काडले तो रोडूच जावंक ना खंय अजून पर्यंत. आनी हांगासर हाडून खंय त्या रोडाचे खंय मटेरियल हाडला आनी हांगासर घातला खंय. म्हणल्यार हे कितें चल्लां तुमचें म्हाका एक कळना. हो सरकार दोळे ओपन आज करून आसा काय हे करून जाय ते भाशेन करून दिता. आज खंय तांचेर कंप्लेन जाल्ली आहा खंय. सगळ्यांत पयलीं म्हणटा ती एट्रोसिटी केस आहा पळय ती तेंचेर जावपाक जाय. हांव रिक्वेस्ट करता जे कमिशन आसा तूं हे सुमोटो घेवपाची गरज आसा. कित्याक एसटीच्या एरियेन म्हणल्यार क्रेमिटोरियम आसा त्यांच्या प्रॉपर्टींतल्यान तुम्ही डॅमेज करून रोड व्हरून थंयसर एक्सेस दिता इलिगल एक्सेस दिता. दिस इज टोटली इलिगल. दुसरी गजाल हांगासर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे खंयची पडटा कुंकळे म्हणल्यार हांव युरी आलेमावाक सांगूंक सोदतां लीडर ऑफ ऑपोजिशन हांव रिक्वेस्ट करता की हांगासर येवन हो विशय प्लीज रिझॉल्व करचो आनी हो सरकारा कडेन मागचो. कित्याक लागून हे सगळो गांव हांगासर इतलो गांव सगळो हांगासर येयल्लो आसा आनी जितले ओपोनंट आहा जे फाल्यां सकाळीं भाशिकां बांदून इलेक्शनाक बसपाचे आहा तांकांय सांगूंक सोदता की बाबा तुमी यो आनी ह्या लोकांच्या वांगडा रावा. म्हाका पणजेच्यान हांगासर येवपाची गरज नाशिल्ली. आज तुम्ही मुखार सरपाक जाय. इलेक्शना टायमा पुरते तुम्ही भायर सरनाका. आयच्या दिसा तुम्ही कळपाक जाय की तुम्ही आदिवासी लोकांच्या वांगडा आहा काय तुम्ही ज्यांच्या हांगासर वोटिंगूच ना त्यांच्या वांगडा आहा. पंचायतीचे परवानगी बगर मसणभुयेंतल्यान रस्तो बांदला.
आदी सावन हो जागो थळाव्या लोकांचो. पोर्तुगीजांनी भाटकाराक दिलो. भाटकारान हो जागो देवाक सोडलो. उपरांत कोणेच ह्या जाग्याचेर क्लेम केलो ना. देखून सरकारान जागो ताब्यात घेतला. गांवांत एसटी समाजाचे लोक रावतात. जर जमिनींचो प्रश्न सुटाव करून आदिवासींक न्याय दिलो ना जाल्यार एसटी आयोगाचे कार्यालया मुखार आंदोलन करतले अशी शिटकावणी थळाव्यांनी दिल्या. महादेव देवस्थानाचो महाजन जावन आसा. ही आमची देवस्थानाची मसण जावन आसा. पिळग्यांची पयलींची मसण आनी 5 गांवांची मसण ही आमची. गुडीवयली गांवकार, तळ्यावाडी गांवकार, जुरीवाड्यावयले गांवकार आनी कालेकार आनी तळ्यावाडी गांवकार. ही आमची पारंपारीक मसण. हांगा पयलीं सगळो शिगमो जातालो, गडी जाताले, आमगे होळी जाताली, सगळें जातालें. हें आतां बंद पडलें आसा. आतां ही आमी हो रोड कोणी तरी केले आसा आमगे मसणीक. तो रोड आमकां नाका. विदावट एनी परमिशन, कोणालें गव्हर्मेंटाचो परमिशन नासतना हो रोड केल्लो आसा. ओके. आतां गव्हर्मेंटान हेचेर खास लक्ष घालचें आनी ही आमगे देवस्थाना जमीन आमकां परत देवस्थाना दिवची. ती बाय मिस्टेक गव्हर्मेंटाक लागला. क्लेम ती कोणीच क्लेम केली ना म्हणून ती गव्हर्मेंटा नांवार लागला. ती आमगे देवस्थानाक महादेव देवस्थान मुळे आमकां ती मेळपा जाय परत. 3,500 स्मृती जमीन आसा. आनी आतां समज कोणी मेलो जाल्यार तुमकां ऑप्शन कितें लासपाचें? आमगे मेन म्हणल्यार हे स्पेशलिटी हे मसणी म्हणल्यार पुरपाचें. पयलीं साकून लास्टा पयलीं साकून नाचनाक म्हणटले नाचनाक म्हणटले कित्याक ते वाडटले घरात म्हणून आपण नाचनाक म्हणटले ते जापत लोक पुरतालेच. आतां लोक लासता. मेन म्हणल्यार कितें ही जमीन पयलीं आमगे गांवकारांली जमीन. ती बाय मिस्टेक पुर्तुगीज टायमार ती भाडकारशाही येयली, भाडकारा नांवार गेली. भाडकारा वयल्यान ती मागीर भाडकारान ती देवा परत सोडली आनी कोणीच क्लेम केला म्हणून ती परत गव्हर्मेंटाक लागली. आतां ती आसली तशी आमगे महादेव देवस्थान मुळे त्या देवाक परत दिवची. कितली पिळग्याची पिळगी काबार जाल्यो हे मसणी येवन आमी खंय मडगांव वचपाचे. आमच्या भुरग्याच्या गाडी करून मडगांव मडणं घेवन वचून जातली. आमी वयची नाही. कित्या कंप्लेन घेतो आमी? कंप्लेन घेवपा नाय. ही आतांची जमीन आमगे म्हाज्या देवस्थानाची. सगळो शिगमो गड्या सगळं हितूंतल्यान सगळं चाली होळी बी हितूंतल्यान वयताली आनी हांव तांकां रोड करपाक दोघांची कशी कंप्लेंट करते दोघांची कशी करतली? 5 वाड्यान लोक आसा हितून गांवकार. करमळचे ग्रामसभेत कोयर आणि मसणभुंयेचे प्रश्न बरेच गाजले. कोयर उडोवप्यांक 1 लाखाचो दंड दवरला, पूण जेका हो दंड पडटा ते 1 लाख फारीक करपाक तयार नात. देखून हो एक चर्चेचो विशय जावन रावला. करमळचे ग्रामसभेत हेर विशयांचेर चर्चा जालीच, पण कोयर आणि मसणभुंयेच्या प्रश्नान लोकांची तकल्यो गरम केल्यो. स्कुला लागसारच दुसरी पंचायत हाडून आपलो कोयर वडयता. कोयराचो त्रास अर्थातच शाळेंतल्या भुरग्यांक सोंसचो पडटा. पंचायतीन कोयर वडोवप्याक 1 लाखाचो दंड घालून पळयलो, पूण तो 1 लाख फारीक करपाक पळयना. गांवचे मसणभुंयची शेड पेड्ड्यार जाल्या. पंचायतीन जिल्लो पंचायत निधींतल्यान तें काम जाग्यार घालचें अशें लोकांनी मागलें. सुनील बाबा, आता तुम्ही एक इश्यू रेज केलो ग्रामसभा गार्बेजीचो, तेचेर कितें म्हणणं तुमचें? कितें जालें तुमकां खबर आसतलें. गेले फावट तुमी प्रेजेंट आसले दिसता. आमी इन्स्पेक्शन गेले पळय वयर ते स्कॉल आसा पळय 2-3 स्कुलां आसा थंयसर. थंय तो कितें करता, एकटो पळयकार म्हणून आसा पळय तो गार्बेज हाडटा दुसरे पंचायतींच्यान नाजाल्यार म्युन्सिपालिटीच्यान आनी हाडून थंय घालता आनी तेचे वयर तांबडी माती घालता. तो वास मारता लोकांक. तेका पंचायतीन 1 लाखाची फायन मारल्या. तेजेर अजून मेरेन तरी रिस्पॉन्स दिवंक ना. आतां ती म्हणटा गेले फोर्टनायटली मिटिंगेक गेलो तेन्ना आमी तेका विचारला. म्हणून हे जे थंयसर पळय जेंचे पेरंट्स आसा पळय त्या पेरंट्सांनी एक दीस गाडयो वयता त्यो पळयल्यो. थंय 2 गाडयो वयता. पण त्या 2 गाडयो विलेज पंचायत तालिगांव बरयल्ले आसले खंय तेंचेर एज पर तेंचे कडेन रिकॉर्ड आसा तेजेर. मागीर पळय जाल्यार त्यो गाडयो थंय वयले डंप केले आनी गेल्यो. म्हटल्यार तो पंचायतीकूय आयकना पळय. 1 लाखाची फायन मारून तेणी अजून पेमेंटूय करूंक ना. तो इश्यू आयज ग्रामसभेक घेतलो आमी. तेंच्यांनी सरपंचान सांगलें तेका 30 तारखेर तेंच्यांनी इन्स्पेक्शन दिलें 30 मे. बाकी आनीक आसा आतां इन्स्पेक्शनाक कशें आसा. आमी एक हांगासर हें आसली मसण आसा आमची क्रेमेटोरियम आसा. गेले फावट आमी आमचो एक ZP आसा पळय कुर्ची बकाल तेका आमी आपयलें की 2 ती शेडी आमकां रिपेर तरी करून दी कित्याक पावस पडटलो थंयसर. जाल्यार पंचायत रेजुलेशन दिवंक रेडी ना. पंचायत म्हळ्यार ती आमी सगळी बांदपाची आसा. मीन वायल डेव्हलपमेंट जालो कसो पळय जाल्यार एक गुरगांक हाडलें आनी पाटी मारल्या रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्रेमेटोरियम बीन म्हणून. तो इश्यू आतां आमी घेवपाचो आसा थंयसर आनी तेजेर पाटी मारल्या आनी मेंबरांची नांवां घातल्या पळय जाल्यार पाटी मारल्या ती प्रॉपर्टी दुसरी आनी मसंडेची प्रॉपर्टी दुसरी आसा. ती आमी तेंचे कडल्यान आतां व्हेरिफिकेशन करून जाता तुमी खंय मसण बांदता, हो जो व्हडलो प्रोजेक्ट येता तितून बांदता मसण काय आसा ती रिपेर करता.
तो एक आसा. तुमचो मेन इश्यू कितें आसलो तो आतां? आमचो मेन इश्यू आसा तो आमचो हे जे प्रोजेक्ट आसा पळय तेजो. आतां आमी तांकां बरोवन घालता कितले पयशे आज मेरेन तुमी म्हणले ह्या प्रोजेक्टाक आनी खंय पावल्या फायल आमची ती. विश्वजीत राणे सांगता 22,000 नोकऱ्यो आसात जाल्यार स्टाफ सिलेक्शन कमिशना अंतर्गत फकत 3,500 वॅकन्सी आसात अशें सीएम सांगतात. सीएम आनी राणे मेळून गोंयच्या बेकार तरणाट्यांची फकाणां करपाक उठल्यात. गोंय प्रदेश काँग्रेसीन आरोप केला. गोंय अर्थीक संकटात आसा, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आसा. अशें आसतना गरज थंयच पयशे मोडचे बदलाक सरकारान आपली जायरातबाजी करपाक आनी इव्हेंटा खातीर 677 कोटींचो चुराडो केला. हो खरें म्हटल्यार बेरोजगार तरुण पिळगेचो अपमान. लोकांनी हो हिशोब बीजेपी सरकारा कडल्यान घेवचो काँग्रेसीन आवाहन केलां. सांगता 22,000 नोकऱ्यो आसा, वेकन्सी आसा म्हणून जाल्यार 22,000 जर वेकन्सी आसा आनी मुख्यमंत्री सांगता की स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर 3,500 वेकन्सीज आसा म्हणून. आनी आज पब्लिकली मुख्यमंत्री प्रेसाच्या माध्यमांच्यान उलयता की जर वेकन्सी आसा जाल्यार विश्वजितान आपल्याक दाखोवचें म्हणून. हें कितें चल्लां? हो कसलो खेळ चल्ला? आज म्हाका दिसता विश्वजीत राणे आनी चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हे दोगूय जाण आपली राजकारणाची पोळी भाजपा खातीर गोंयचे यूथ आनी गोंयचे अनएम्प्लॉयड यूथ हांचे भविश्याची होळी करपाक उठल्या. गोंयांत आमी पयला निती आयोगाचो जावं किंवा आनी ज्यो एजन्सीज आसा ऑथरायज्ड रेप्युटेड सेंट्रल एजन्सीज तांचे इंडेक्सा प्रमाणे गोवा रँक्स हायस्ट इन अनएम्प्लॉयमेंट टुडे. बट दिस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड आणि नाव दॅट इज प्रूव्ड फर्दर बाय द स्टेटमेंट ऑफ द मिनिस्टर विश्वजीत राणे की हे सरकार 22,000 वेकन्सी असताना सुद्धा जॉब दिवपाक अपयशी ठरला म्हणून. आता फायनान्शियल कंडिशनाचे स्टेटीचे जेन्ना हांव सांगता तुमकां की 35,000 कोटीचे जेन्ना रीण जाला हे प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार रीण. हे रिणाचे हातून फाटभुंयेचेर जर आमी पळयत जाल्यार फाटले 4 वर्सांत हे बीजेपीच्या सरकारान गोंयांत 677 कोटी रुपया फक्त इव्हेंटाचेर खर्च केला. 677 crores our state has spent only on events, on propaganda, on advertisements. आता can a state which has a debt of 35,000 crore afford events of 677 crore rupees in such a short span of time? हाचे उत्तर प्रत्येकान म्हाका दिसता आज बीजेपीच्या लोकांक विचारपाची गरज आसा. देशात बेरोजगारीच्या बाबतीत गोंयान पयलो नंबर मेळयला. गोंय सरकारांतलो नंबर 2 मंत्री 22,000 नोकऱ्यो आसा म्हणून सांगता. ह्या सगळ्या गोंधळाचेर उजवाड घालपाक 26 वेर म्हटल्यार मंगळारा मडगांवां जागोर सुरू करतले. युथ काँग्रेस अध्यक्ष अर्चित नायकान सांगले. डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे तुमच्या झगडीमध्ये गोंयच्या युवकांक रस्त्यार हाडनाकात. ही तुमका गोंयचे युवकाची वॉर्निंग समजा. ह्याच विशयाचेर निषेध करपाक, अनएम्प्लॉयमेंटचो विशय घेवन निषेध करपाक, नीट पेपर लीक जो ह्या सरकारान केला, या डबल इंजिनच्या मिसफायर सरकारान केला, ह्या विशयाचेर निषेध करपाक. कित्याक 3 महिन्या पयलींच गोवा हो वॉज डिक्लेअर्ड द स्टेट with the highest unemployed youth. भारतांत सगळ्यात हायेस्ट अनएम्प्लॉयड यूथ गोंयान आसा आणि काल हो म्हणटा 22,000 नोकऱ्यो आसा ती भरपा जाय म्हणून. आणि गोवा इज डिक्लेअर्ड नंबर 1 इन द कंट्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ अनएम्प्लॉयड यूथ. सो हे विषय घेऊन आम्ही 26 तारखेर सकाळी 11 मडगांवां प्रोटेस्ट आमचो आयनॉक्साकडे आयनॉक्स ओशिया मल्टीप्लेक्साकडे आमचो प्रोटेस्टाची सुरवात जातली. अडानीक वाटावपाक देशाचो प्रधानमंत्री कॉम्प्रमायज जाला. देशातल्या शेतकारांक देशोधडीक लायत असताना लोकांक संकटात धुकल्ल्या. इराण रशिया कडल्यान मेळटलें पेट्रोल बंद जालें. आयज अमेरिके कडल्यान म्हारग पेट्रोल घेवपाची पाळी येयल्या. युवा काँग्रेसीचो आरोप. US is on record saying that we have agreed to everything that US has said. 50% tariff we have agreed म्हणता तो. 18% tariff we have agreed. Agreed on behalf of whom? हे टॅरिफ आज इंडियाच्या लोकांक म्हारग पडटा. कसली टॅरिफां इंडियेचेर घालपाक खंयच्याच देशाक केन्ना कापासताच जमना. ना काँग्रेसीचे सरकार असताना कापासताच जमना, ना दुसरे कोण पंतप्रधान असले इवन अटल बिहारी असताना कोणाक कापासताच जमना. पण नरेंद्र मोदी असताना जाले कित्याक हो कॉम्प्रमायज प्रायम मिनिस्टर म्हणून तो कंटिन्युअस अदानीक वांटोवपा खातीर ताणें देश विकून उडयलो. ताणें फार्मराचो इंट्रस्ट कॉम्प्रमायज केलो. आनी तो करता आसतना
जे इराणा कडल्यान आमकां सवाय पेट्रोल मेळटाले, इराण आमकां इंडियन रुपीजाच्या अगेन्स्ट दितालो, ते रिफ्यूज केले, ते बंद केले घेवपाचे. रशियेच्यान आमकां पेट्रोल मेळटाले, ते बंद केले घेवपाचे. म्हणून आज लोकांक म्हारग पेट्रोल घेवचें पडटा अमेरिके कडल्यान. आज तुम्ही पळयता फाटले 4-5 दिसांनी कंटिन्युअस पेट्रोलाचे प्रायस वाडल्या. पेट्रोल कोण वापरता? सामान्य मनीस स्कूटर चलयता, मोटरसायकल चलयता, एक 4 व्हीलर बारीकशी चलयता, ताका म्हारग पडटले. डिझलूय वाडयले म्हणल्यार जेवण, नुस्तें, वखदां, कितें जे सामान ट्रान्सपोर्ट जाता सगळें म्हारग जातले. ट्रॅव्हल म्हारग जातलो, प्रवास म्हारग जातलो, रेल्वे म्हारग जातली, बस म्हारग जातले. असो सगळो म्हारगायेचो भडीमार फक्त एक मनशाक अदानीक वांटोवपा खातीर सबंद देश प्रायम मिनिस्टरान कॉम्प्रोमायज केलो. भायल्या नुस्तेकारांक LED लायटीच्या आधारान गोंयचें नुस्तें मारपाक दिवचे नात. नुस्तें धरपाची आमची गोंयची पारंपरीक पद्दत सारकी अशा उतरांनी दक्षिणेचो फामाद नुस्तेकार पेलेन उतरांचें वल्लें मारलें. आमकां गोंयकारांक शीत, कडी आनी ताजें नुस्तें हेच घोस्ताचें जेवण म्हणत उत्तरेंतल्या गोंयकारांनी पेलेक मोरल सपोर्ट दिलो. आमी स्पेशल पेले रेस्टॉरंट येयल्या कित्याक तेजे फीश फ्रेश मेळटा हिंगासर आमकां. हे फार्मींग आमकां लायक जायना, आमकां फ्रेश फार्मींग जाय, फ्रेश फीश जाय आमकां. आनी पेले बाब न्हू आमचो शेक, आय लायक इट व्हेरी मच. आतां आमचे गोंयचे लोकांक तुमकां व्यू मेळे आसतले. सगळो गोंयकार लोक हॅपी ना फीश फार्मिंगाचे. सांगत म्हूण गव्हर्मेंट रागा जायनाका. आमगे गोंयकारां स्वता फीश मळोवपाची उमेद आहा आनी हेल्थी खावपाचें लायक आहा. सारकें मुगो? तुवें सांग बाय. हेल्थी फीश जाय आमकां आनी ताजें नुस्तें जाय आमकां. आमचे गोंयकाराचें शीत कडी आनी ताजें नुस्तें व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे ह्या बिचीर आनी पेले बाबाचे हेजेर मेळटा. आनी दुसरें म्हणल्यार ते आमकां ते राबर फार्मिंगाक कॅमिकल जेवण येता, लायक कोंबयांक घाताय, दुकरांक घाताय, मागीर आमगेले रेड्यांक घाताय, तेसोले कॅमिकल दॅट वी डोंट वॉन्ट. गोंयकार विल ईट हेल्थी फीश अँड लीव गुड लायफ अँड लॉंग लायफ. सारकें मरे? एक्झॅक्टली. सी, so we have our Goan supporting all the fishermen and they are from Pangim, Ribandra. They are not even from south, they are from north. Thank you Jesus, sending us lot of crowd to helping traditional fishermen. This is one of the biggest miracle. दक्षिणेचो पारंपरीक नुस्तेमारी करपी पेलेन सरकाराच्या प्रस्तावित ओपन वॉटर केज फार्मिंगाक घेवन चिंता उक्तायल्या. तेतूंतल्यान पारंपरीक पद्दतीन नुस्तें धरप्यांच्या पोटार पांय दवरिल्ले वरी जातले, भलायकेचेर परिणाम जातलो. पेलेचे हे विचार उत्तरेंतल्या खवय्या गोंयकारांनी उखलून धरले. पळयत कोलवाचो फिशरमॅन पेले कितें सांगपाक पळयता तो. केज फिशींग म्हणून तेज म्हाका काल सायन्सा रातीकोय बी भरपूर लोकांन व्हिडियोय धाडो, फोटोय धाडो आनी आमगे सगळे ट्रेडिशनल नुस्तेकार भाव आबूज जाले. ते प्रमाणे हांवें फिशरी मिनिस्टराक फोन मारलो. फिशरी मिनिस्टरान म्हाका फोन काडा आनी सांगिल्लें, बाबा हें आमगे दर्यांनी हे अशें करून रिवरां मागीर तळपां ते उपरांत हांवें ताका सांगिल्लें आमकां ट्रेडिशनल फिशरमॅनाक हे केज फिशींग नाका. कित्याक आमी ट्रेडिशनल रांपोण्यो, कांटायो मारपी आमगेले मोबरा पोतासून, पालोले पोतासून, कालांगूट पोतासून आनी बागा तशें माजोड्डा, वारका, बेतालबाती वोद बिची नांवांना हे ट्रेडिशनल फिशरमॅना आत दिवपा गोगोर एसो स्कीम आमचे असल्यान ती नाका. जेन्ना हे भायले टॉलर येताय आमी दोन गव्हर्मेंटाकूय दिताय तेंकां बंद कोराय. तेन्ना आमकां भरपूर नुस्त्या सगळे गोंयकार मेळटा ते भाशेन पावतले. सो आमगे मांडणी हे ट्रेडिशनल केज आहा ती आमकां हे ओपन सी वॉटरान नाका आनी आमी तें येवपाक दिवपा नाय. आतां 1 तारखेच्यान फिशींग बॅन आसा आनी हांवें खंय तरी आयकलां भायले ट्रॉलर येवन हांगा नुस्तें बी मारताय म्हणून, खरी गजाल? जेन्ना 31 मायाचे भायले ट्रॉलर येयले जाल्यार आमी आमचे वॉटर स्पोर्ट्सा फास्ट बोट आहाय आमकडे स्पीड बोट ते घेवन ट्रेडिशनल फिशरमॅन धोतले आनी ते शिवान उडयतले आनी गव्हर्मेंटा हातीन दिवपा नाय. कित्याक गव्हर्मेंटाक दिल्यार गव्हर्मेंट स्टेटमेंट कोता ते रातीचे उडोनू गेले म्हणून उडोन न्ही उडोन भाशेन जावपाक शकता. फर्स्ट जेन्ना ते एक कॅमिकला हावळी ते घालपा ते दर्या वयतले न्हू ते जायते वेस्ट प्लास्टीक ते प्लास्टिकां येता
ते आनी गार्बेज जातली दर्या. नंबर 2 कॅमिकलां ते खावय गायली न्ही ते आमगेले लोकांकूय बरें न्ही, कसले दुयेंस जाता. हांव कितें म्हणटा, हे फिशींग इज व्हेरी गूड. दर्यो आमगे हे दोळ आहा दर्या जाता ते आमचो 3 दीस आदी बंपर ताले येयली, भरपूर नुस्तें आहा. बट भायल टॉलरां येवन आमगे हितून एलईडीन मारपा आमी दिवपा ना, इतलें प्रॉब्लम. सद्या ती गोंयकारांकूची ओ गोंयच्या भायल्यांकूय जाला हांव नको, पूण गोंयच्या भायल्यांकूय ती आमी कोणाक करूंकूय दिवपा ना, कित्याक गोंयच्या भायल्या मनशां कडेन दूड आहा आनी आमगेले गोंयकारांकूय ते भाशेन तो दूड ना. जे केस चोयल्या कितू करोडांचे दिसताय, आमगे फिशरमॅनाक धाकटी बोट घेवपाक ट्राबल जाताय. सो हांव कितें म्हणटा, हेसो हळूहळू प्रोग्राम स्कीम हाडोवप परस आमल्या गोंयच्या ट्रेडिशनल भुरग्यां युथा तांकां बोट घेवपाक जाळ घेवपाक बरें स्कीम दियाय आनी ते दोने येतले जालें. सिंपल एंड बेस्ट. भायल मनीस तर आमगे फिशरी येयल जाला आमगे फिशरमॅन काबार जातले, पूण आमचे सो भुरगे आसपासून आम फिशरमॅनाक काबार दिवपाक दिसनाय. पूण स्किमी भायल्या लोकांक घेवपाक दिवपा नाय, दिवपाचेच नात. आनी आतां आमकां देवा कृपेन जायत लोकांक सापोर्ट मेळ्ळो आहा फिशरमॅनाक. तुमी आहाय म्हूण गोंय तितलें सेफ आहा म्हूण. सो हांव देवा कडेन मागोता हें सगळें देवान आमकां फिशरमॅनाक सांबाळचें. एवरी डे इज अ गुड डे, लायफ इज ब्युटिफूल फॉर गोवा. My name is Valentina and I'm from Rabandar. We have come on Balauni Beach today with Pele Bob. I just came to talk small thing about fishing. You guys must have heard about fishing, which they are doing as a farming. But I think today we specially came to Balauni Beach to Pele's Fisherman's Cave to eat his fresh fish, which is आमी म्हणटा न्हू एक आमकां एक फ्रेश नुस्तें जाय तेंच आमी फ्रेश नुस्तें खावपाक आयज येयलेली आहा. आनी हो आमचो ग्रूप हिंगासो तुमकां दिसता आसतलो. आमी सगळीं पेले बाबाच्या केवीन येयला नॅचरल फीश खावपाक, नॉट द वन्स इन द फार्मिंग. सो आय विल ईच एंड एवरी गोवन टू सपोर्ट फिशरमॅन पेले एंड आवर नॅचरल फीश which you get in South Goa and North Goa. Viva! Every day is a good day. Life is beautiful in Goa. साकोडेची पंचायत पोटवेंचणुकेत तुकाराम सावळो गांवकारान जैत जोडले. 190 मतांनी तो जैतिवंत जालो. पळयात खबर विस्तारान. आयतारा साकोर्डा पंचायतींतल्या 7 नंबर वॉर्डा खातीर जाल्ले पंचायत पोटवेंचणुकेत वट्ट 4 उमेदवार वेंचणूक लढयताले. जैतिवंत जाल्ल्या तुकाराम सावळो गांवकारान 190 मतां मेळयली. वॉर्डांतली आडकून पडलेली कामां चालीक लायतलो, उदकाचो प्रश्न सोडयतलो अशें तुकाराम गांवकारान सांगलें. तुमी आज निवडून येयल्ले आसात. हांवें 5 इलेक्शन जाल्लें आसा. हांव 108 मतां लिडींग येयलो आसा. टोटल म्हाका 190 मतां पडले. वार्ड 7 वार्ड नंबर 7. कितले कॅन्डिडेट? आमी 4 कॅन्डिडेट आसले. एक दिनानाथ गांवकर, एक मुकेश गांवकर आनी एक मोर्ता गांवकर आनी हांव तिसरो आसलो. सो आतां थोडेच दीस उरले, थोडेच विनींग पयलींचो पंच आसलो कोण आमचो, ताची जी कामां पेंडींग उरलीं आहा ती सगळ्यांक करून घेतली. पूण मेन उदकाचो प्रॉब्लेम आसा आमच्या थंय मेन उदकाचो प्रॉब्लेम आसा. वार्ड नंबर 7 उदक म्हणजे डोंगरावडा म्हणटा गांवांत उदकाची टंचाई आसा. ती हांव कितें करपाक गव्हर्मेंटाक करून घातलो. बाबाचो माय म्हाका कोणाय आनी कितें जाल्यार म्हणजे कितें पायपलायन उदक हवय जालो अशें हांव कितें करलो. सो पयलेच फावट हय पयलीं फावट निवडून आसा. आनी म्हाका पयलीं सांगलो आनी उदकाचें पडलें अशें म्हणून हांव ती म्हाकाची पळय. विनवण्यो करूनय विरोधी आमदाराच्या मतदारसंघात गोमेकोचो कॅम्प घडोवन हाडलो ना. कुंकळे आमदार युरी आलेमावान खंत उक्तायली. दक्षिण गोंयच्या हॉस्पिटलांत गरजेच्यो सुविधा नात. गोमेकोचेर ताण पडला. अशा अवस्थेत लोकांक बरी हेल्थ सुविधा मेळप कुस्तार जाला अशें युरीन म्हटलें. बेळगांवच्या केएलई हॉस्पिटलाच्या जोड पालवान युरी आलेमावान कुंकळे मेडिकल कॅम्प घडोवन हाडलो. ती माचे वयल्यान तो उलयतालो. काँग्रेसचे सरकार येयल्या उपरांत 40 मतदारसंघांनी निदान म्हयन्याक एक तरी कॅम्प घडोवन हाडटले. आडनदर जाल्ले लोकांची भलायकेची जतनाय घेतले युरी आलेमावान सांगले. ह्या कॅम्पाक केपेचो आमदार एल्टन डिकोस्टा आनी तज्ञ दोतोरांनी हजेरी लायिल्ली. प्रभाकर पुरे आनी तेगेली टीम जायती इतली वर्सां जाली सर्वीस करता आनी सुपर स्पेशलिटी इतले दोतोर हिंगा आसता. जायते आमचे गोंयचे लोक जेन्ना सारखे ऑपरेशन लायक गोंयांत जायना त्या वेळार जायते आमच्या पेशंटाक केएलई रिफर करता. पयलीं सुवातेर केएलई आनी मेडिकल रिसर्च सेंटर
डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हांकां हांव देव बरें करूं म्हणटा। पावलो म्हणिल्लो आमचे स्वप्न आशिल्ले की आमच्या वाठारांत जे हेल्थ सेक्टर हाची उदरगत करपाक आमी जायती पावलां मारलेली आसा। साधारण एक वेलनेस सेंटर ऑलरेडी आमच्या भागांत आमी इनॉग्रेट केलेले आसा। तेजे नंतर चांदोरचे हेल्थ सेंटर जे पळय हेजे अपग्रेडेशन ताबडतोब जातले। एक बरें अर्बन हेल्थ सेंटर आमच्या वाठारांत आमी ऑलरेडी प्रपोज केलेले आहा आनीक म्हाका दिसता डे नायट थिंगा काम चलता आनी 2 फ्लोर म्हज्या टर्माच्या एंडिंगा फुडें आमी हे हॉस्पिटल बांदपाक आमी म्हाका दिसता आमचो प्रयास आसा, आमचो प्रयत्न आहा। आज हेल्थाच्या निमतेन म्हाका दिसता गोंयांत हांव सदांच म्हणटा इन गोवा देर इज अ हेल्थ क्रायसिस। जे रिफरल आज आमचे काँग्रेस पक्षान जेन्ना अर्बन हेल्थ सेंटर जावं प्रायमरी हेल्थ सेंटर हे जे गोंयभर जे बांदलेले आज परिस्थिती एकदम गंभीर आसा। गोंयभर आज जे रिफरल जाला हजारांनी हे साउथ गोवा डिस्ट्रिक्टाचे जे हॉस्पिटल आसा ह्या हॉस्पिटलां जे आज साधारण म्हाका दिसता हे रिफरल हॉस्पिटल जालेले आसा। सुविधा सारकी ना। सरकारा कडेन आमी जायते प्रयत्न केले, जायते झुजले, पूण ह्या सरकाराक पडोवंक ना। जावं सुविधा आमकां सांगलेली जे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटान कॅथ लॅब जातले म्हणून आमी जेन्ना पयलेच आमदार जाल्ले त्या वेळार ही सुविधा येतली म्हणून, न्यूरो सर्जरी डिपार्टमेंट जातले म्हणून, पूण टूक जाता ह्या सरकाराक हेल्थाचे कांयच पडोवंक ना। आनी आमचो लक्ष आहा जेन्ना आज जीएमसीचेर इतलो भार जाता, इतले म्हाका दिसता पेशंटाक आज इतले त्रास जाता, खास करून हार्टाचे ऑपरेशन 2 महिने 3 महिने वेटिंग पिरियड जाता। हे सगळे आमी जेन्ना गोंयचे हेल्थ मिनिस्टर लागीं सांगले म्हाका तरी दिसता आज सांगपाक उक्ते मनान सांगता ह्या सरकाराक पडोवंक ना, ह्या मंत्र्याक पडोवंक ना, लोकांनी काळजी सांबाळपाक पडोवंक ना। हेल्थ इज वेल्थ जे बाब एल्टनान सांगला। आनी आमचे प्रयत्न आसतले, आमच्या वाठारांत जालेच, पूण आमचे प्रयत्न आसतले की असले हेल्थ कॅम्प दूख जाता। कित्याक जे गोवा मेडिकल कॉलेजान जे हेल्थ कॅम्प ऑर्गनायज केले ऑपोजिशनाच्या आमदारांनी पत्र बरयले ह्या सरकाराक आमच्या वाठारांतूय हे कॅम्प जावपाक जाय म्हणून, पूण एकूय ऑपोजिशनाच्या आमदाराच्या मतदारसंघात गोवा मेडिकल कॉलेजीन कॅम्प करूंक ना। सगळे रुलींग मतदारसंघात केलेले आसा। हेल्थ म्हणटा तेजेर पॉलिटिक्स करपाक श्रीमण, पूण हांव कित्याक म्हणटा ह्या सरकाराक म्हाका दिसता आमी सांगपाक जाय। म्हाका खात्री आहा आनी तुमकां सांगता 2027 काँग्रेसाचे सरकार जातले आनी त्या वेळार हे हेल्थ कॅम्प असले हेल्थ कॅम्प म्हयन्या आमी एक मतदारसंघात 40 मतदारसंघात करतले। तेच भायर बरी मेडिकल सर्वीस आज हेल्थ सेक्टरान खूब गरजेची आहा की बरी सर्वीस लोकांक पावपाक जाय। बार्देस म्हापशा बिग बाज क्रिकेट सर्तीची फायनल आयतारा जाली। सर्तीत 12 टीमी वांटेकार जाल्ले। म्हापशा श्री बोडगेश्वर देवळा लागसारच्या खेळा मळार 3 दिसांची क्रिकेट सर्त चल्ल्या। कळंगूटचो आमदार मायकल लोबोन वांटेकार जाल्ल्या 12 टिमींची तोखणाय केली। रणजी ट्रॉफी खेळपी खेळगड्यांचो सत्कार केलो म्हणून रणजी खेळगडो मयूर सावकाराचे उपकार मानले। या बोडगेश्वर ग्राउंडाचेर हो टुर्नामेंट चालू आसा आणि 12 टीम्स ज्या ह्या टुर्नामेंटान खेळ्ळ्या आणि तितूनसून आता एक स्पर्धा जाली आणि एकामेकाकडे खेळून ज्यो 2 ग्रुपांतल्यो ज्यो बेस्ट टीम्स आहात त्यो आता फायनलीक पावल्या। हांवें ऑब्जर्व केली अशे अनेक टुर्नामेंट्स ह्या ग्राउंडाचेर जाले, पण पयल्या दिसा मयूर सावकारान जो स्वता एक रणजी प्लेयर आसा ज्याने गोंयाचे प्रतिनिधित्व रणजी ट्रॉफी केला, ताणे सगळे जे गोंयचे सुपूत आसा ज्यांच्यांनी रणजी लेवलचेर आपलें योगदान दिलां गोंया खातीर, म्हापशांतले भुरगे जे रणजी ट्रॉफी खेळ्ळ्या तितल्यांचो ताणें उगडास दवरलो आणि तांचो सत्कार केलो। त्या सगळ्यांचे अभिनंदन करता। दे आर द प्रायड ऑफ म्हापसा। हेच निमित्त साधत मायकलान आपणे केल्ल्या कामांचो नियाळ मांडलो। बार्देसांतल्या कलाकारा खातीर वेगळेच कला मंदिर आकार घेतले अशें सांगतानाच
मायकलान आपल्या वाठारातल्या 2 टिमींची तोखणाय केली. बार्देस बिग बॅश 2026 ऑर्गनाइज्ड बाय म्हापशेकार्स, मयूर आणि त्याची आख्खी टीम. तांकां पयलो कॉंग्रॅच्युलेट करता. आमच्या वांगडा आसा संदीप बाब, तारक बाब, बाकीचे सगळे मान्यवर, प्रेस आनी इलेक्ट्रॉनिक मिडिया. फायनली बार्देजान कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी स्ट्रॉंग म्हणून दाखवून दिल्ले आहे. दोनूय टिमी आमच्यो, कलंगूट आणि पार्रा. Both teams are very strong because I've seen them play different tournaments. केन्ना पार्रा जिखता, केन्ना कलंगूट जिखता. म्हाका दिसता ही मॅचीक आयदर वन both are same. प्रायज आमकांच. म्हणणे हा की म्हापशा डेव्हलप जाय जाल्यार बार्देस डेव्हलप जातले. त्या खातीर आमचो आशीर्वाद सदांच म्हापशेकारां वांगडा आहा. सगळे आमचो बाब संदीप एक्स काउन्सिलर, तारक आतांचो काउन्सिलर, तेंच्यांनी फुडाकार घेवपाची गरज आहा. आनी म्हापसा येता त्या पावटी तरी इतलेच न्हू बाजाराक पडटे आख्खे म्हापशा बरे भशेन डेव्हलप करचे. आनी तितून आमचो हेल्प, आमचो आशीर्वाद 100% म्हापशा वांगडा आहा. जावपाक जाय वेगवेगळे हितून. वेदर इट इज हिंगासरले कला मंदिर, म्हणजे इतली वर्सांचो जो बार्देसकारांचो एक हे आसले की हिंगासर बरें कला भवन जावचें इन पार विथ कला अकॅडमी. ती आयज पासून जावंक ना. हे म्हापशा म्हणजे कितें आख्खे बार्देजाचें. फाटल्या दिसांनी फावंडेशन स्टोन आमचे जीएसआयडीसी in the hands of honorable chief minister, तेजे विजन आसले की पेडण्यान जावचे 65 crores सरकार मोडटा. आनी म्हापशान म्हाका दिसता त्या टायमार जो प्लॅन जाल्लो तो फुडें वचपाची गरज आहा. सगळ्या म्हापशेकारांनी एकवट करचो आनी येता ते पावटी जे 2027 हेचो फावंडेशन स्टोन जावपाक जाय. जागो योग्यपणे आमी सोदपाक जाय, उमेदांनी कॉन्फिडन्सान घेवपाक जाय. जे तेंकां त्या जाग्यार कितें बांदून आमी दिलेले इन एक्सचेंज ते उलोवप करपाक जाय. हे सगळे काम करपा खातीर सगळे म्हापशेकार एक आसपाक जाय. कित्याक ते आर ओनर्स ऑफ द लँड, दॅट इज उमेदार. आनी तितून काउन्सिल, म्हापशेचे काउन्सिल जे आदले आहा आनी फुडें जे जातले तेंच्यांनी सगळ्यांनी वांगडा रावन हें काम फुडें व्हरचें पडटलें. आनी म्हाका दिसता वी ऑल डिजर्व बेटर. The entire Bardes Taluka deserves better, and the prime location is Mapsa. आणि तिथून आमचे गव्हर्नमेंट भवन जे आहा, जे बार्देस भवन, हे जीएसआयडीसी एक पावल मारलेले आहा की जे आजिलो हॉस्पिटल आहा थिंगासर आमी बांदूंक सोदताले. तेजो एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल जर बेगीन जालो जाल्यार 1 म्हयन्या भितर तेचे फावंडेशन स्टोनूय जातलो. मुख्यमंत्र्यान ते हा म्हटला, मायकल तू पावल मार, सगळ्या बार्देसच्या आमदारां कडेन मिटींग कर आनी ते फावंडेशन स्टोन घालपाचो आमी प्रयास चालू करूया. गोवा युवा मंचाच्या फुडाकारान 11 ते 23 मे मजगती फोंड्या वयल्या बाजारांतल्या फुटबॉल मळार फुटबॉल समर शिबीर घडोवन हाडले. हो कॅम्प 14 दिसांचो आसलो, जेतून वांटेकार जावपी भुरगे 8 ते 16 वर्सांचे आसले. शिबीर घडोवन हाडपाचो मुखेल उद्देश हो भुरग्यांक सकाळी उठपाची संवय लागप, शिस्त, नियोजन चालीक लावप हो आसलो, अशें ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकारान सांगले. राजकारण करिनासतना सरकारान गोंयांत बरे प्लेयर तयार करपाक जाय अशें शिरोडकारान सांगले. आयकात. आज गोवा युवा मंचाच्या वतीन आम्ही फुटबॉल कॅम्प ऑर्गनायज केलो. 11 मे ते 23 मे आज तेजो कन्क्लुडींग आसा. 14 दिसांचो कॅम्प आसलो. एज ग्रूप फ्रॉम 8 इयर्स टू 16 इयर्स अशें एज ग्रुपा भितर भुरगे आसले. फर्स्ट इंटेंट ह्या कॅम्पाचो असो आसलो की भुरग्यांक सकाळी उठपाची संवय लावप. कारण एक डिसिप्लीन जे आसा ते डिसिप्लिनांतल्यानूच गोल मेळटा. सो आमचो टार्गेट असो आसलो की गोल जर जाय जाल्यार इट शूड स्टार्ट फ्रॉम डिसिप्लीन, देन प्लॅनिंग आनी तेज्या मागीर एक्झिक्युशन. ह्या 3 गोश्टी जे कोण शिकयता जाल्यार ते फुटबॉल शिकयता. आनी ताका लागून भुरग्यांक लायफ स्किल्स आमकां कळोवंक जाय. फुटबॉल शिकप इम्पॉर्टंट आसा अशें म्हाका दिसलें.
म्हणून आम्ही गोवा युवा मंच म्हणून हो फुटबॉल कॅम्प ऑर्गनायज केला. 45 भुरगे फ्रॉम एज ग्रुप टू 8 to 16 ह्या एज ग्रुपामध्ये 45 भुरग्यांनी पार्टिसिपेट केले. तांकां ट्रॉफी सर्टिफिकेट शूज आमी सगळ्यांक दिल्ले आसा भुरग्यांक. एकूण जर पळयलें 14 दिसांचे जाल्यार ग्रोथ जर म्हाका हांवें जर पळयलो जाल्यार भुरग्यां मदीं ग्रोथ दिश्टी पडलो 14 दिसान. सो आमचो असो प्रयत्न आसतलो की हो कॅम्प जो आसा तो इन फ्युचर कंटिन्यू करतले आमी. खंय करतले कशें करतले ते आमी डिक्लेअर करतले. पण एकूण स्पोर्ट्साचेर म्हाका दिसता सरकारानूय तसोच विचार करूंक जाय की दोन सरकारान स्पोर्ट्सान राजकारण हाडना आसतना एक बऱ्या प्रकारचे स्पोर्ट्समॅनशीप डेवलप जावंक जाय आनी बऱ्या प्रकारचे स्पोर्ट्स एनवायरमेंट गोंयांत डेवलप जावंक जाय. एक फुटबॉल एनवायरमेंट डेवलप जावंक जाय. आनी फोंडेकारांक करून खास करून हो आमी कॅम्प दवरलेलो. आनी फोंडेकारांक जेन्ना जेन्ना फुटबॉलाक मदत लागतले किंवा कितें प्रोत्साहन लागतलें तेन्ना गोवा युवा मंच आनी हांव बरोबर आसतले फोंडेकारांक आसतले. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.